जय माता दी. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मेथीची भाजी खाऊन तुम्ही बोर झालं असेल तर लसूणी मेथी नक्की ट्राय करा. त्याकरता शेंगदाणे, त्याचबरोबर सफेद तीळ, खोबरं आणि हवं तर थोडं बेसनसुद्धा घालून तुम्ही त्याला व्यवस्थित असं फाईन पेस्ट करू शकता. आता मेथीची भाजी म्हटलं की थोडी कडू असते. त्याकरता मी काय केलेलं आहे, तेलामध्ये 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या व्यवस्थित बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे आणि त्यात तिला भाजीला टाकून शिजवून घेतलेलं आहे. भाजी जेव्हाही आपण हिरव्या पालेभाज्या शिजवतो तेव्हा त्याला कुठल्याही याच्याने कवर करायचं नाही, त्याला ओपन भांड्यामध्येच शिजवायचे. त्यानंतर आपण बघूयात की फोडणी करता मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये पुन्हा एकदा लसूण घातलेलं आहे, कांदा घातलेला आहे, आलं लसूण पेस्ट घातलेलं आहे. हवं ते मसाले तुम्ही इथे घालू शकता, कारण आपल्याला एक फाईन अशी ग्रेव्ही तयार करायची आहे यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मी जिरेपूड, धनेपूड, त्याचबरोबर टोमॅटोचं पेस्ट आणि जे हिरवे पातीचे कांदे असतात आता, त्याचबरोबर लसूणचं जे पान मिळतं आहे मार्केटला, म्हणजे पात, ते पण मी पेस्ट करून घेतलेले आहे. त्यानंतर या भाजीला तेल थोडा जास्त लागतो, कारण आपण याच्यामध्ये भरपूर प्रकारचे पेस्ट ॲड केलेले आहे. तुम्ही बघू शकता खमंग असा सुगंध येतो आहे भाजीचा करताना. त्यानंतर जी ऑलमोस्ट 80% शिजलेली मेथीची भाजी होती ती त्याच्यामध्ये ॲड करून 5 ते 10 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्ही मेथीची भाजी म्हटलं की लगेच लसूणी मेथी करायची का, हा नक्की विचार करा. आणि आता मेथीची भाजी तुम्हाला मार्केटमध्ये खूप इझिली अवेलेबल मिळते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.